ही पदयात्रा परमपूज्य वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग विश्वाचार्य महाराजांनी सुरू केली होती। आणि या पदयात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे की आजकाल आधुनिक युग आहे आणि या आधुनिक युगामध्ये आपल्याला नाते दूर जात आहेत तर भगवंत काय आहे, आपल्याला भगवंताचा विसर नसावा त्याकरिता हे राष्ट्रसंतांनी ही पदयात्रा काढलेली आहे। मुख्यतः ही पदयात्रा चापोली ते श्री क्षेत्र कपिलधार अशा मार्गाने जात होती। पण राष्ट्रसंतांच्या समाधीनंतर आमची ही भावना आहे की हे विचार आहे की आप्पांनी ही पदयात्रा सुरू केली तर या पदयात्रेमध्ये आप्पांना सामील करून घेऊन जायचं आहे। त्याकरिता आता ही पदयात्रा श्री क्षेत्र भक्तिस्थळ पासून ते श्री क्षेत्र कपिल आणि या पदयात्रेमध्ये सर्वांनी यायचं असं मी आवाहन करतो। परमपूज्य वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीने गेल्या 70 वर्षापूर्वी सुरू केलेली ही परंपरा आहे आणि महापदयात्रेचे 71वे वर्ष आहे। अनेक राज्यातून तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अनेक राज्यातून श्री क्षेत्र कपिलधार येथे ही पदयात्रा येते आणि माऊलींनी जगाच्या कल्याणासाठी तीर्थयात्रा पायी पडू परोपकारी देह पडू या उद्दिष्टानं पदयात्रा सुरू केलेली आहे। या पदयात्रेमध्ये आज लाखो भाविक या पदयात्रेमध्ये सामील होतात। एवढ्या पावसाचं वातावरण असेल, थंडीचं वातावरण असेल तर कुठल्याही पद्धतीची तमा न बाळगता, भय न बाळगता या माऊलींच्या दर्शनाकरता सगळेजण निघालेले आहेत। जगाच्या कल्याणाकरता, विश्वाच्या कल्याणाकरता हे माऊलींनी काढलेली महापदयात्रा आहे। हे 71वे वर्ष या पदयात्रेचं आज प्रारंभ झाला।